मुंबई टँकर असोसिएशन आपल्या संपावर ठाम आहे। तिसऱ्या बैठकीनंतर देखील संपाच्या संदर्भात तोडगा काही काढता आलेला नाहीये। लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय आता असोसिएशनने घेतलेला आहे। तर मुंबई टँकर असोसिएशनच्या वतीने आपली भूमिका देखील आता स्पष्ट करण्यात आलेली आहे। काल केंद्रीय मंत्री CR पाटील आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील तोडगा निघालेला नव्हता। टँकर चालक संघटनेची आजची बैठक देखील पार पडली, तर पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज पुन्हा बैठक पार पडलेली आहे। तर आतापर्यंत तरी कोणताही तोडगा या आंदोलनासंदर्भात या संपासंदर्भात राज्य सरकारला काढण्यात यश आलेलं नाहीये। आम्ही आजही युनिव्हर्सिटी घ्यायला तयार आहोत, पण त्या जे चेंजेस त्यांनी जर केले, जसं 200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हवा आहे, ती आम्हाला अनमान्य नाही आहे। आणि जर आज जरी आम्ही ओसी घेतली तरी 2020 पासून ते फाईन लावतायत, पेनल्टी लावतायत, ते सुद्धा आम्हाला मान्य नाही। दुसरा ट्रॅफिकचा एक इश्यू आहे, जे आम्हाला 1500 फाईन करतायत। या 2-3 गोष्टीसाठी आमचं म्हणणं, त्यांनी जर चेंजेस केले तर आम्ही तयार आहोत करायला। कारण की जे काल नोटीस दिली त्यामध्ये दिली 471 ॲक्टनुसार आमच्या कारवाई करतील, तर 2 वर्ष जेलमध्ये कोण जाणार सांगा बरं। म्हणून बावडेलने आम्हाला पाणी द्यायचंच बंद केले, म्हणून आम्ही आमच्याकडे उभे केले। हा स्ट्राईक वगैरे नाही केला आम्ही। आम्हाला मुदत नकोय, आम्हाला NOC द्या, जी NOC मिळत नाहीये। कारण ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे ना, ज्या अटॅचमेंट फाईल असतात त्या अटॅच केल्यानंतरच नेक्स्ट पेज ओपन होतात। तर 200 स्क्वेअर मीटर 2000 स्क्वेअर फीट जागा जवळजवळ प्रत्येक विहिरी मालकांकडे नाहीये। तर ते आमचं एवढंच म्हणणं आहे, ते शिथिल करा। आम्ही तो अमेंडमेंट करायला एवढंच सांगतो की 2000चे तुम्ही 200 स्क्वेअर फीट काढा ना, पूर्ण कायदाच काढू नका। तो 2000 स्क्वेअर फीट 200 स्क्वेअर फीट तर जागा सगळ्यांकडे आहे, आणि दुसरं रस्त्यावर भरायचं नाही, तर मग कुठे भरायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।